नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या आपल्यावरती यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 सामान्य ज्ञान जीके GSMCQ किंवा अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, संविधान सभेच्या सदस्य झालेल्या एकमेव मुस्लिम महिला कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर बेगम एजाज रसूल ह्या संविधान सभेच्या सदस्य झालेल्या एकमेव मुस्लिम महिला होत्या। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्रात अनाथांची आई म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर सिंधुताई सपकाळ यांना महाराष्ट्रात अनाथांची आई म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने पेशी ही संज्ञा निर्माण केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशी ही संज्ञा निर्माण केली। प्रश्न क्रमांक 4, नोव्हेंबर 2022 मध्ये मध्य प्रदेशने लाडली लक्ष्मी 2.0 योजना सुरू केली। ही योजना कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर आर्थिक सहाय्य याच्याशी लाडली लक्ष्मी 2.0 योजना संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 5, कोणी मुघलांपासून मिळवलेले स्वातंत्र्य घोषित करत अवघ या स्वतंत्र राज्याची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर सादत खान यांनी मुघलांपासून मिळवलेले स्वातंत्र्य घोषित करत अवघ या स्वतंत्र राज्याची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 6, 1885 मध्ये मुंबईतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी उपस्थित होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 72 सदस्य 1885 मध्ये मुंबईतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात उपस्थित होते। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती संज्ञा ही पंतप्रधान मोदी यांनी अभिप्रेत असलेल्या मिशन लाईफ च्या P3 चा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर पोल्युशन ही संज्ञा पंतप्रधान मोदी यांनी अभिप्रेत असलेल्या मिशन लाईफच्या P3 चा भाग नाही। प्रश्न क्रमांक 8, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या अनुसूचित ज्यांना सूट देण्यात आलेली आहे अशा केंद्र सरकारने स्थापन केलेल्या गुप्तचर आणि सुरक्षा संस्थाचा उल्लेख आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर दुसरी अनुसूचीमध्ये ज्यांना सूट देण्यात आलेली आहे अशा केंद्र शासनाने स्थापन केलेल्या गुप्तचर आणि सुरक्षा संस्थाचा उल्लेख आहे। प्रश्न क्रमांक 9, राज्यघटनेतील अनुच्छेद 350 कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर प्राथमिक स्तरावर भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांसाठी मातृभाषेतील शिक्षणाच्या सुविधा याच्याशी राज्यघटनेतील अनुच्छेद 350 संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 10, बळकट हाडांच्या विकासात योगदान देत नाही असे उत्तर निवडा। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर जीवनसत्व के हा बळकट हाडांच्या विकासात योगदान देत नाही। प्रश्न क्रमांक 11, भारतातील पर्वतीय प्रदेशात जेथे तापमान कमी होते आणि उच्चता वाढते तेथे सामान्यतः कोणत्या प्रकारची जंगले आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर
मोटेन जंगले हे भारतीय पर्वतीय प्रदेशात जेथे तापमान कमी होते आणि उच्चता वाढते तेथे सामान्यतः प्रकारची जंगले आढळतात। प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोण विधवा विवाह संघाचे संस्थापक होते आणि त्यांनी जाती व्यवस्था व बालविवाहाला विरोध केला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर एम.जी. रानडे आणि रामकृष्ण भांडारकर हे विधवा विवाह संघाचे संस्थापक होते आणि त्यांनी जाती व्यवस्था व बालविवाहाला विरोध केला। प्रश्न क्रमांक 13 भारतातील 2001 ते 2011 पर्यंतचा लोकसंख्येचा दशकीय वृद्धी दर किती होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 17.7% भारतातील 2001 ते 2011 पर्यंतचा लोकसंख्येचा दशकीय वृद्धी दर होता। प्रश्न क्रमांक 14 एप्रिल 2023 मध्ये अपेक्षित ग्रामीण महिलांना एस.एच.जी. नेटवर्कमध्ये आणण्यासाठी शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या योजनेचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर संघटन से समृद्धी हे एप्रिल 2023 मध्ये अपेक्षित ग्रामीण महिलांना एस.एच.जी. नेटवर्कमध्ये आणण्यासाठी शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या योजनेचे नाव आहे। प्रश्न क्रमांक 15 मुख्य भूप्रदेश आणि बेट समूहास भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 7516.6 किमी मुख्य भूप्रदेश आणि बेट समूहास भारताच्या एकूण किनारपट्टीची लांबी आहे। प्रश्न क्रमांक 16 सप्टेंबर 2022 मध्ये तेलंगणाने सुरू केलेल्या पेन्शन योजनेचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर आसरा हे सप्टेंबर 2022 मध्ये तेलंगणाने सुरू केलेल्या पेन्शनचे नाव आहे। प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या राज्याने वर्ष 2022-23 मध्ये आपले 5वे संतोष चषक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर कर्नाटक या राज्याने वर्ष 2022-23 मध्ये आपले 5वे संतोष चषक पटकावले। प्रश्न क्रमांक 18 ब्रिटिशांच्या खालसा धोरणाअंतर्गत खालीलपैकी कोणत्या संस्थानावर ताबा मिळवला गेला नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर जयपूर या संस्थानावर ब्रिटिशांच्या खालसा धोरणाअंतर्गत ताबा मिळवला गेला नव्हता। प्रश्न क्रमांक 19 86व्या घटनादुरुस्तीद्वारे 11वे मूलभूत कर्तव्य जोडले गेले तेव्हा पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर अटल बिहारी वाजपेयी हे 86व्या घटनादुरुस्तीद्वारे 11वे मूलभूत कर्तव्य जोडले गेले तेव्हा पंतप्रधान होते। प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे भारतीय राज्यघटनेशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर सार्वत्रिक पौढ मताधिकार हे वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 21 जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर क्षितिज ती जागा। प्रश्न क्रमांक 22 नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर हैदराबाद या ठिकाणी नॅशनल पोलीस अकॅडमी आहे। प्रश्न क्रमांक 23 संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये संत गोरेबा कुंभार यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळाला नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महात्मा गांधी यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला नाही. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 26 कोणत्या देशातील युद्धजन्य परिस्थितीतून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवले गेले. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सुदान या देशातील युद्धजन्य परिस्थितीमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवले गेले. प्रश्न क्रमांक 27 संपूर्ण ई प्रशासन सध्या करणारे पहिले राज्य कोणते. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर केरळ हे राज्य संपूर्ण ई प्रशासन सध्या करणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 28 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर छत्रपती संभाजीनगर या शहरास 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 29 विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर टंगस्टन या धातूची तार विजेच्या दिव्यात वापरतात. प्रश्न क्रमांक 30 पाण्यामध्ये कोणते घटक असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे घटक पाण्यामध्ये असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.